Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत की 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी कोणते कागदपत्र असणं आपल्याकडे गरजेचे आहेत. येस विद्यार्थी मित्रांनो, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर 11th ऍडमिशन. तर आता 10वीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि त्यानंतर कॅप राऊंडची प्रोसेस ही स्टार्ट झालेली आहे. तर प्रत्येक पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांची हीच धडपड चालू आहे की त्यांच्या मुलांना ह्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे, राईट. त्यासाठी कॅप राऊंड साठी ते अपियर करतच आहेत. त्याचबरोबर हे कागदपत्र असणं फार गरजेचं आहे, कारण ही कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचीच आहेत ऑनलाईन. पण त्याच बरोबर जेव्हा तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये तुमची अलॉटमेंट होईल, तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागेल, त्यावेळेस ऑफलाईन सुद्धा हे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे सबमिट करावे लागतात विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला ही कागदपत्र कुठले आहेत ही माहिती घेणं फार गरजेचं आहे. तर तुम्हाला या प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. आणि तुमच्या फ्रेंड्स मध्ये, फॅमिली मध्ये जे कोणी आता 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी फॉर्म भरत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो. लेट्स स्टार्ट विथ द सेशन नाव. सो डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ऍडमिशन. तर सगळ्यात पहिले विद्यार्थ्याचा आधार कार्ड लागणार आहे, अपडेटेड आधार कार्ड. येस, तुमचं आधार कार्ड काय पाहिजे, अपडेटेड पाहिजे, कारण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक नाही पाहिजे. ओके, तुमचं नाव, तुमचं सरनेम, तुमच्या वडिलांचं नाव हे अपडेटेड व्हर्जन मध्ये पाहिजे, राईट. त्यानंतर लागणारे 10th स्टँडर्डचा रिझल्ट जो तुम्हाला ऑलरेडी तुमच्या स्कूल कडनं मिळालेला असणार आहे. येस, हार्ड कॉपी जी 10th स्टँडर्डच्या रिझल्टची आहे ती लागणार आहे. देन एकदा तुमचा 10th स्टँडर्डचा रिझल्ट लागला त्यानंतर तुम्हाला त्याच पर्टिक्युलर स्कूलमध्ये ज्या शाळेत तुम्ही शिकत होता त्यांच्याकडनं लिव्हिंग सर्टिफिकेट मिळतं, राईट. तर हे लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन, कारण ह्या लिव्हिंग सर्टिफिकेटचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे ओरिजिनल लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय तिथे तुम्हाला सबमिट करावं लागतं. तर माझी ही तुम्हाला विनंती आहे की 10th स्टँडर्डचं लिव्हिंग सर्टिफिकेटचे तुम्ही मल्टिपल कॉपीज झेरॉक्स करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे 10th स्टँडर्डचं लिव्हिंग सर्टिफिकेटचे कॉपीज जर तुम्हाला पुढे फ्युचर मध्ये कधी लागले तर तुम्हाला हे कामाला येतील, कारण ओरिजिनल सर्टिफिकेट ज्या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असतं तिथे तुम्हाला सबमिट करावं लागतं. येस, नेक्स्ट डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे तर डोमॅसिल सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले आहात, राईट. ते प्रूफ करण्यासाठी तुम्हाला हे डोमॅसिल सर्टिफिकेट लागतं. द नेक्स्ट लागतं की कास्ट सर्टिफिकेट. येस, ही एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण जर अजून तुम्ही कास्ट सर्टिफिकेट साठी अप्लाय केलं नसेल तर प्लीज अप्लाय करा, कारण हे कास्ट सर्टिफिकेट यायला वेळ लागतो. लास्ट इयर पर्यंत पालकांचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या वडिलांचं सर्टिफिकेट चालत होतं, पण या वर्षापासून पर्टिक्युलरली त्या मुलाचं कास्ट सर्टिफिकेट असणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही अजून कास्ट सर्टिफिकेट साठी अप्लाय केलं नसेल तर प्लीज इश्यू करा कास्ट सर्टिफिकेट, जेणेकरून तुम्हाला त्या कास्ट सर्टिफिकेटची रिसिप्ट तरी निदान मिळेल, त्यात जेणेकरून तुमचं काम पुढे ऍडमिशनचं थांबायला नको. येस, द नेक्स्ट डॉक्युमेंट लागणार आहे की नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट. त्याला आपण अजून काय म्हणतो, NCL सर्टिफिकेट, राईट. NCL सर्टिफिकेट हे सगळ्या कास्टला लागतं, फक्त SC आणि ST ह्या 2 कास्टला सोडून बाकी सगळ्या कास्टला हे NCL चं सर्टिफिकेट लागतं. तर आता बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न आहे की मॅडम कास्ट व्हॅलिडिटी पण लागणार आहे का? नाही, तर कास्ट व्हॅलिडिटी ही 11वी ऍडमिशन प्रोसेसला लागणार नाहीये. कास्ट व्हॅलिडिटी ही तुम्हाला 12वी नंतर तुम्हाला उपयोगी पडणार आहे. पण निदान आत्तासाठी 11वीच्या ऍडमिशन साठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल लेअर दॅट इज NCL सर्टिफिकेट हे नेसेसरी आहे. आता जे विद्यार्थी मराठा कॅन्डिडेट आहेत आणि त्यांना सेंट्रलाइज्ड प्रोसेस मध्ये जर ऍडमिशन सेंट्रलाइज्ड प्रोसेस मधनं ऍडमिशन हवं असेल, म्हणजे ऑल ओव्हर इंडिया, तर त्यांच्यासाठी जर ते मराठा असतील तर त्यांना EWS सर्टिफिकेट लागणार आहे, दॅट इज इकॉनॉमिकली वीकर सेक्शन सर्टिफिकेट. आणि जे विद्यार्थी मराठा आहेत पण ते महाराष्ट्राला बिलॉंग करतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी सर्टिफिकेट लागणार आहे ते SEBC सर्टिफिकेट, राईट. SEBC सर्टिफिकेट लागणारे जे विद्यार्थी महाराष्ट्रामधनं बिलॉंग करतात, राईट. तर हे सगळं का लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण जर एखाद्या कॉलेजकडे 100 सीट्स असतील, बरोबर आहे, त्यापैकी 5% हे सीट त्यांना मॅनेजमेंट कोटा
त्यासाठी रिझर्व, आता सपोज एका कॉलेजमध्ये 100% वॅकन्सी आहे, 100% सीट्स आहेत, त्यापैकी त्यांना 5% हे मॅनेजमेंट कोटा साठी रिझर्व करून ठेवावे लागतात आणि त्यानंतर 40 ते 50% सीट्स त्यांना इन हाऊस कोटा साठी लागतात, राईट. इन हाऊस कोटा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर जे विद्यार्थी त्या शाळेत शिकत होते त्यांनाच ते पुढे कंटिन्यू करतात, म्हणजे त्यांच्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन देऊन त्या विद्यार्थ्यांना त्यांना इन हाऊस कोटा थ्रू ऍडमिशन देता येतं. 5% हे मॅनेजमेंट कोटासाठी आणि बाकीचे जे उरलेले आहेत, राईट, ते त्यांना 10% SEBC साठी 10% EWS साठी असं रिझर्वेशन ठेवावं लागतं. येस, सो हे झालं EWS सर्टिफिकेट. नेक्स्ट डॉक्युमेंट लागणार आहे की फोटोग्राफ, तुमचं अपडेटेड फोटोग्राफ असणं गरजेचं आहे, जे तुम्हाला अपलोड करताना लागणार आहे. तुमच्या हार्ड कॉपी म्हणजे तुम्ही ऑफलाईन जेव्हा ऍडमिशन घ्यायला जाल त्या कॉलेजमध्ये तेव्हा लागणार आहे. येस, तर हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी असणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट की रजिस्ट्रेशन लिंक, तुम्हाला तर ऑलरेडी आता तुम्ही कॅप राऊंड साठी रजिस्टर केलेलं आहे. तुम्हाला याबद्दल काही तुम्हाला अपडेट करायचं असेल किंवा तुम्हाला काही डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करण्याचे राहून गेले असतील किंवा कॅप राऊंड 2 साठी जर तुम्हाला परत फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ह्या वेबसाईटवर जाऊन तुमची प्रक्रिया करायची आहे. तुमचं लॉगिन आयडी क्रिएट झालेलंच असणार आहे. https FYJCadmissions.in, राईट, महाराष्ट्र FYJC फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज ऍडमिशन.in. येस विद्यार्थी मित्रांनो, तर ग्लोबल ऑनलाईन ने आपल्यासाठी 11th 12th MST CET आणि नीट या एक्झाम साठी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आपण फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स विथ फुल सिलेबस नोट्स अँड MCQ डिस्कशन प्लस मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो. तर जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा और एल्स डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ऍप, जेणेकरून तुम्ही हा कोर्स एक्सेस करू शकता. तर आम्ही आता 12th स्टँडर्ड साठी एक स्पेशल ऑफर लॉन्च केलेली आहे, जे विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त 12वी बोर्डासाठी क्लास बघत आहेत जे विद्यार्थी, तर त्यांना 999 पर मंथ मध्ये आम्ही क्लास प्रोव्हाइड करतोय, ज्याच्यात आम्ही सगळे लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स हे सगळं प्रोव्हाइड करणार आहोत, राईट. तर येत्या 6 जून पासून आमचे बॅचेस स्टार्ट होणार आहेत. 6th जून पासून आमचे बॅचेस स्टार्ट होणार आहेत फॉर द अपकमिंग इयर 2026. विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुमचे फॅमिली फ्रेंड्स असतील ज्यांना 11वी 12वी साठी जे क्लासेस बघत असतील, तुम्ही त्यांना आमचं चॅनल हायली रेकमेंड करू शकता. आमच्या चॅनलचं नाव आहे ग्लोबल ऑनलाईन नीट. जर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक माय व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला तुमच्या फ्युचर मध्ये गायडन्स साठी खूप उपयोग होणार आहे. येस, थँक यू.